जय शिवाय जय भीम. मनापासून वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो, सर्वांना धन्यवाद देतो. याशिवाय वंचित बहुजन आघाडी आपले या 2019चे उमेदवार आणि वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनिल जाधव, शिवाय अतुल परदेशी म्हणून होतो, यांचं मनापासून सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. आणि मला बाळासाहेबांपर्यंत जाता आलं आणि मी पहिल्यांदाच त्यांच्याकडे गेलो. आणि कदाचित तुम्ही सर्वांनीच पाहिलं असेल की सोशल मीडियाच्या माध्यमातून पुणे शहरात तर चांदा ते बांधा माझी प्रचिती आहे सर्वांना. आणि ही सर्व कामं करत असताना गेल्या 15 वर्षापासून या पुणे शहरातील नगरसेवक म्हणून मी काम करतो. आणि नगरसेवक म्हणून काम करत असताना मी ज्या पक्षामध्ये काम करत होतो त्या मनसेमध्ये मी एकमेव पदाधिकारी होतो जो 3 टर्म निवडून आला होता. सातत्याने 25 वर्ष माननीय राजसाहेबांच्या सोबत मी काम केलेलं आहे. अगदी जेव्हा कळत नव्हतं तेव्हापासून शिवसेना, त्याच्यानंतरनं मनसे, असा माझा प्रवास आहे. आणि 25 वर्ष मी सातत्याने एका ठिकाणी होतो. परंतु काही गोष्टी या प्रत्येक ठिकाणी घडत असतात. परंतु या गोष्टी घडत असताना जेव्हा आपण वारंवार समोरच्या व्यक्तींना, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, ज्या लोकांना सांगायला पाहिजे त्यांना या सगळ्या गोष्टी सातत्याने सांगत असतो, तरीसुद्धा ज्या वेळेस आपल्याला वाटतं की आपण एवढ्या सगळ्या सूचना करून सुद्धा जर आपल्याला तिकडे न्याय मिळत नसेल आणि ते पक्षहित जोपासलं जात नसेल तर मला वाटतं मग अशा ठिकाणी सगळ्या नेत्यांना मी भेटलो. त्याच्यामध्ये आदरणीय शरद पवार साहेब असतील, संजय राऊत साहेब असतील, मोहनदादा जोशीचे पुण्यातले उमेदवार होते ते असतील, शिवाय पृथ्वीराज बाबा चव्हाण असतील, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, अजून नाना पटोले. म्हणजे असा मला वाटत नाही कुठला पक्ष राहिला ज्या पक्षाकडे मी गेलो, सगळ्यांकडे मी गेलो. आम्ही काय उमेदवार म्हणून प्रत्येकाकडे कुणाकडे काय उमेदवार मागायला जात नव्हतो. परंतु माझी जी भूमिका या पुणे शहराच्या बाबतीतली होती ती भूमिका मी प्रत्येकासमोर मांडत होतो. परंतु ती प्रत्येकासमोर भूमिका मांडत असताना मला तिकडे कुठेतरी राजकीय वास येत होता. प्रत्येक ठिकाणी जायचं, आपण आपलं वाजवून दाखवायचं, प्रत्येकाला सांगायचं. त्याच्यानंतर कुठेतरी कोणतरी वरतून परत दबाव आणायचं आणि तो दबाव आला की तिथून कुठेतरी वसंतमुळेचं नाव परत कॉर्नर व्हायचं. परंतु मला खरंच सांगायला अभिमान वाटेल, एक ठिकाणी या असं निघालं की ज्या ठिकाणी कोणाचा दबाव झाला भल्या नेत्यांपर्यंत लोकांनी फोन केले. आमच्या लोकांनी वसंतमुळेच्या वाटेमध्ये काटे टाकण्याचं काम केलं प्रत्येकाने. परंतु मला वाटते की बाळासाहेब आंबेडकर हे असे पहिले नेते होते की ज्यांनी मला ज्या ठिकाणी भारताचं संविधान दिलं गेलं त्या घरामध्ये मला 1 तास मिळाला. आणि मला वाटतं की पहिल्यांदा मी राजमार्गावरनं पाय उतार झालो आणि राजगृहाच्या मार्गावरती 1 तास मला बाळासाहेबांनी दिला. आणि हे सगळं ज्यावेळेस मी पाहत होतो मला वाटतं की त्या ठिकाणी अनिल जाधव होते. अनिल जाधव आज नाही आहेत, ते आज तिकडं प्रचारालाच आहेत, रामटेकला आहे. अनिल जाधवांना मी गाडीमध्ये एक शंका व्यक्त केली होती की माझ्यासमोर त्यांनी बाळासाहेबांना विचारलं की मी कुठे गेलो की मला अगोदरच फोन यायचा. हा म्हणजे माझ्या खबरा अगोदर सगळ्या जागेवरती जायच्या आणि तिकडं कुठेतरी ते सगळा पिन पॉईंट होऊन प्रॉब्लेम व्हायचा. म्हणून मी अनिल जाधवांना तिकडं बोललो की जाधव साहेब, एक करा तुम्ही मला नेताय, फक्त बाळासाहेबांना कोण बोलणार नाही ना याला देऊ नका म्हणून. आणि माझ्या मनात ती शंका होती, कारण वसंत मोरे फायनल झालेला आदल्या रात्री काढला. तो कसा काढला, दिल्लीतनं काढला का कुठनं काढला हे आता भविष्यात मी सगळ्यांना सांगेल. मी ती माझी शंका व्यक्त केली आणि अनिलनी ती शंका माझ्या समोर बाळासाहेबांना बोलले. बाळासाहेब मला त्याच ठिकाणी म्हणले, आत्ता बाहेर प्रेस कॉन्फरन्स हे करायचं कसं आहे. त्या दिवशी मला खात्री आली
की हो आपण योग्य ठिकाणी आलो, आपण योग्य जागेवरती आहोत. आणि मी त्याच दिवशी फक्त त्यांना म्हणतो की माझा सुद्धा मित्र परिवार आहे. त्या पुणे शहरामध्ये मी एक अतिशय चांगलं मोठं जाळं तयार केलं, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मला त्या माझी सुद्धा कोर कमिटी आहे, त्यांच्याबरोबर मला 2 दिवस बोलू द्या. 2 दिवस मी त्यांच्यासोबत बोलतो आणि नंतर तुम्हाला काय तो माझा निर्णय सांगतो. आणि बघा 2 दिवसानंतर परत काल सकाळी 10 वाजता आदरणीय बाळासाहेबांचा मला फोन आला. एवढा मोठा माणूस मला फोन करून विचारतो तात्या झाला का निर्णय. मला साहेबांचा निर्णय आला बोलणं. मला फोन केल्यानंतर मला अनपेक्षित होती की ते मला फोन करून विचारते तुमचा निर्णय झाला का. मी एका मिनिटामध्ये त्यांना बोललो की साहेब करून टाका जाहीर, आता काय होईल ते होईल. आणि दुपारी 2 वाजताच या सगळ्या गोष्टी होणार होत्या. परंतु रात्री तेव्हा झाली 8:45-9 वाजता माझं नाव जाहीर झालं. आणि माझं नाव जाहीर झाल्यानंतर बऱ्याच जणांना घाम फुटलाय पुण्यात. लक्षात घ्या, आपल्याला कुणी गृहीत धरत नव्हतं. कालपासून वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीचं जे कॉम्बिनेशन जमलंय ना, ते मला वाटतं भारतीय जनता पार्टी आपल्याला हलक्यात घेतली. त्यांना वाटतंय, कारण माझ्या प्रत्येक फेसबुकच्या पोस्ट बघा, ज्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराने पहिल्या दिवशी उमेदवारी जाहीर झाल्यावरती जे सगळं दिसलं ना, ती गर्दी बिर्दी नाही का. मला एक ती गर्दी नाही, मला एक गर्दी महत्वाची. गर्दी वसंत मोरे शिवाजी पार्कवरती भाषण केलेले, त्यामुळे गर्दी तुम्हाला काय वाटत नाही की बाबा गर्दी असली पाहिजे नसली पाहिजे, पण गर्दी महत्वाची. आज एका फोनवरती तुम्ही सगळी नामला आणि त्या ठिकाणी जेव्हा एवढी मोठी गर्दी 100 नगरसेवकांची जमली, त्यावेळेस त्यांच्याकडनं एक वाक्य आलं. पत्रकारांनी समोरनं विचारलं की तुमचं लीड कितीच असेल. उमेदवार बोलले लीड बीड काय माहीत नाही, पण निवडणूक एकतर्फी होईल. त्याच दिवशी संध्याकाळी मी फेसबुकला पोस्ट टाकली, जोपर्यंत वसंत मोरे या पुणे शहरामध्ये आहे ना तोपर्यंत एकतर्फी निवडणूक कशी होती मी बघतो. त्याच्या बातम्या झाल्या. त्याच्यानंतर सुद्धा ज्या ज्या गोष्टी मी माझ्या फेसबुकवरती टाकल्या त्या प्रत्येक विषयाची बातमी झाली. कारण आज पुणे शहरामध्ये सगळ्यात जास्त TRP असणारा उमेदवार कोण येतो, वसंत मोरे. आणि यांना वाटतं ना की फेसबुकवरती निवडणूक होणार नाही, ते धुंदीत येत असेल, त्यांना कळत नाहीये. यांना अजून वसंत मोरेच्या फेसबुकची, वसंत मोरेच्या सोशल मीडियाची ग्रॅव्हिटीच माहीत नाही काय होऊ शकतं. कारण ही लोक सोशल मीडियावरती नाहीच आहेत. आज वसंत मोरे 12 वर्ष सोशल मीडियावरती, 2012 पासून मी सोशल मीडिया ॲक्टिव्हेशन आहे. मी या महाराष्ट्रातला पहिला नगरसेवक आहे ज्याला अमेरिकेचं फेसबुक पैसे देतात. कुणालाही देत नाही, पण मला फेसबुककडनं पेमेंट येतं. कारण मी त्या पद्धतीने दादा मी काम करतो. मी कुठल्याही उगाच मला वाटलं म्हणून कुठंतरी गाणी म्हणत बसला, कुठेतरी काहीतरी लावला असं करत नाही. मी खऱ्या अर्थानं सर्व समाजामधील जे वंचित आहेत त्यांच्यासाठी मी काम करतो. मी कुठल्या पैशावाल्यासाठी, कुठल्या जागीरदारासाठी काम करत नाही. जनता कारभार घेऊन छातीपणे कुणाच्याही नाटणारा नगरसेवक म्हणून माझ्याकडे पाहिजे जातं. आज कोरोना कालावधी जर तुम्ही सर्वांनी पाहिला तर कोरोना कालावधीमध्ये लक्षात घ्या माझ्याकडे न मटेरियल आहे. तो मटेरियल आपण जसं आता सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये माझ्याकडे ना वॉर रूम बिरून सगळं तुम्ही जे म्हणताय ना सगळं माझ्याकडे रेडी आहे. सगळ्या काही गोष्टी माझ्याकडे तयार, फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये सामील व्हायचं. कारण 2 वर्षापासून सातत्याने 2 वर्षापासून या पुणे शहराच्या खासदारकीवरती मी काम करतो. माझं काम चालू आहे. त्यामुळे मला वाटतं की ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली कालच्याला, तेव्हापासून वसंत मोरे हा वसंत मोरे होता, पण तो आता वसंत मोरे राहिला, तो वंचितचा वसंत मोरे बघा. 2014 साली मी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी कुठेच होती त्यावेळेस त्यांनी एक स्लोगन चालू केली भारतीय जनता पार्टी. त्यावेळेस त्यांचा पक्ष कुठेच नव्हता, एक चेहरा होता. त्यावेळेस त्यांनी आपली विखुरलेली आहे अख्ख्या पुणे शहरामध्ये. आणि मला वाटतं की ज्या दिवशी मी तिथं बाळासाहेबांना भेटल्यानंतर सुजात साहेब मला भेटले. त्यांनी मला त्यांचा जो प्रवास सांगितला ते होते अकोल्याला. त्या अकोल्यावरनं मी मुंबईला येणार हे कळल्यानंतर ना त्या अकोल्यावरनं बाय रोड तिकडं बाय कार ते छत्रपती संभाजीनगरला आले. आणि छत्रपती संभाजीनगरवरून ते प्लेननी मुंबईला आले.
आणि मी नुकताच पोचलो होतो, ते आहे तसे जसे आले तसे मला भेटले. आणि मला भेटल्यानंतर ना साहेबांनी मला त्या ठिकाणी मला वाटतं की तो त्यांच्या मनाचा मोठेपण आहे की माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला त्यांनी हात जोडले. म्हणजे तात्या, मला खरंच आनंद होईल, मी पुणेकर आहे आणि माझी 2 मतं आहेत पुण्यामध्ये आणि मला 2 मतं ही तुमच्यासारख्या चांगल्या माणसाला देता येतील. मी म्हणजे माझं भाग्य समजतो. मी साहेबांना त्याच ठिकाणी जागेवरती बोललो की साहेब, तुम्ही खूप मोठी माणसं आहात, परंतु तुम्ही जे आत्ता मला एक वाक्य बोललात की माझी 2 मतं आहेत आणि ती मला 2 मतं मी चांगल्या माणसाला देतो याचा मला आनंद होईल. म्हणजे साहेब, ती 2 मतं नाही आहेत. आंबेडकरांचं एक म्हणजे 1 लाख मतं आहे. पुणे शहरातली 2 लाख मतं आहेत. सुजात आंबेडकर हे पुणेकर आहेत आणि त्यांनी मला स्वतः काल सकाळी सुद्धा शब्द दिला आहे की तात्या, तुमच्यासाठी त्या पुणे शहराच्या प्रत्येक गल्लीबोळामध्ये सुजात आंबेडकर परिणाम दिसेल. विचार करा, एवढी मोठी माणसं ज्यावेळेस माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्या, माझ्या घरामधला मी पहिला राजकारणी आहे, माझ्या घरात राजकारण नाही आहे. आणि तो लोकांना असं वाटत असतं की खूप मोठा ह्याच्या घरामध्ये कोणतरी ह्याच्या आई वडील भाऊ कोणतरी राजकारणी असेल, परंतु असं कोणी नाही आहे. माझं स्वतःचं अस्तित्व मी स्वतः निर्माण केलेलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मला आज संपूर्ण महाराष्ट्रात 8.5 लाख लोक फॉलो करतात आणि या 8.5 लाख लोकांमध्ये 1,55,000 पुणेकर आहेत. एवढं लक्षात घ्या, 1,55,000 पुणेकर आहेत काय की जे रोज वसंतवरला फेसबुकवरती बघतात, जे रोज वसंतवरचे रील्स बघतात आणि जे रोज मला त्या ठिकाणी मी त्यांच्याबरोबर पोहोचतो. आता हे उमेदवार जे आहेत ना, हे आत्ता 15-20 दिवसापूर्वी यांच्या उमेदवार जाहीर झाल्या म्हणून आता हे लोकांच्या दारामध्ये जायला लागले. परंतु सातत्याने गेल्या 12 वर्षामध्ये वसंतमध्ये लोकांच्या दारामध्ये उभं आहे. विशेषतः कोरोना कालावधीनंतर ना माझा परिचय लोकांमध्ये जास्त वाढला. आपल्याकडे खूप मुद्दे आहेत, खूप मुद्द्यांवरती आपण ही निवडणूक इतक्या उच्च स्थानावरती लिहून ठेवणार आहोत ना की लक्षात घ्या, मला फक्त तुमची सर्वांची मदतीची आवश्यकता आहे. मला वाटतं की मी एकटा लढणार होतो, परंतु एकटा लढत असताना मला बाळासाहेबांचा सारखा एवढा उमदा नेता की त्यांच्या घरात गेल्यानंतर ना मला त्या ठिकाणी जी ऊर्जा मिळाली ना, ती मला तिथं संपूर्ण घर फिरून दाखवलं. आणि तो घर फिरत असताना मला जे काय बाबासाहेबांच्या ज्या ज्या काही वस्तू मला त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या, अरे मी म्हणतो इथं तर विकास 100 वर्षापूर्वी आलेला आहे, आता काय हे लोक विकासाचा गप्पा मारतात ते आत्ताच आमचं ते. म्हणजे अजून सुद्धा आपल्या घरामध्ये आपण अजून सुद्धा बंबात लाकडे टाकत असेल, चुलीला लाकडे घालून पाणी तापवत असेल. तिथं एवढ्या वर्षापूर्वी तिथं पाणी तापवायचं मशीन आहे. तिथं 100 वर्षापूर्वीचं तिथं बाथटबमध्ये आंघोळ्या होत होत्या. म्हणजे विचार करा किती पुढारलेले, किती उच्च विचारांची लोक होती, परंतु त्यांना कुठेतरी कॉर्नर करण्यात आलं, त्यांना कुठेतरी बाजूला ठेवण्यात आलं. आपण मला वाटतं की माझ्याकडनं असतील, कारण सोशल मीडिया वसंतवरती अतिशय जवळनं बघितलेली. 12 तारखेला मी पक्ष सोडला. 12 तारखेला पक्ष सोडल्यानंतर ना 54,000 लोक माझे फॉलोअर्स वाढले. 54,000. आज मला 54,000 लोक 20 दिवसामध्ये 54,000 लोकांनी मला परत फॉलो करायला सुरुवात केली आहे. म्हणजे मला वाटत होतं त्या पक्षामध्ये असताना मी 494 केला होतो आणि 494 में 4,94,000 लोक मला पाहत होते. त्या टायमाला मला वाटायचं की माझा 500K कधी होते, माझा 500K कधी होते. 5 लाख लोकांचं झालेलं. मी माझ्या काय मित्रांना सांगितलं आपल्याला एक जल्लोष करायचा आहे 500Kचा. 5 लाख लोक माझ्या पेजला फॉलो करतील, त्याच्या एक आपण जल्लोष करू. पण मी 12 तारखेला पक्ष सोडला. पुढच्या 2 दिवसामध्ये 500K कधी झालं मलाच कळलं नाही. मला वाटतं की एखादा माणूस ज्या वेळेस एखाद्या मार्गावरती असतो आणि तो मार्गावरती असताना पब्लिक ज्या वेळेस त्याला फॉलो करतं तर 100% तो योग्य मार्गावरती असतो. आणि मला वाटतं की अनेक लोक म्हणतात तुम्हाला पक्ष सोडायला उशीर झाला, पक्ष सोडायला उशीर. पण मला वाटतं ज्या दिवशी सोडला तो दिवस पहिला. 12 तारखेला मी तो अध्याय बंद केला आणि त्याच्यानंतर आता या नवीन मार्गावरती मी चालतोय. मला वाटतं की सोशल मीडिया या लोकांना अजून त्याची ग्रॅव्हिटी कळत नाही. आता जसं तुम्ही म्हटलं इकडं की आपल्याला पॅम्पलेट करावे लागतील, सगळ्या गोष्टी करू आपण. त्याच्याबरोबर वसंत मोरे हा तो QR कोड मी आता जे आपली ग्रुप होतील त्या ग्रुपवरती माझा QR कोड पाठवतो. तो ग्रुपवरचा माझा QR कोड तुम्ही प्रत्येक ग्रुपवरती पाठवला, मला अहवाल करायचीच गरज नाही.
कारण त्या QR कोडवरती फक्त गुगलला जाऊन स्कॅन केलं तुमच्याच मोबाईलमधून त्याच्यावर स्कॅन केलं, माझी अख्खे आज झालेला लाईव्ह सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार. इतकं हायटेक मी पुढे गेलेली, मी त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी राबवलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टींचा मला मी तिथं मांडत होतो, पण मला तिथं व्यासपीठच उपलब्ध करून दिलं जात नव्हतं. मला वाटतं की या ठिकाणी फक्त ही लोकसभा माझं टार्गेट नाही आहे, येणारी विधानसभा सुद्धा आपलं टार्गेट आहे. त्याच्यानंतर मला वाटतं की या ठिकाणी बसलेल्यांमध्ये मला अनेक नगरसेवक दिसले पाहिजेत, अनेक आमदार दिसले पाहिजेत. आणि मी जे स्वप्न तिथं पाहिजे ते स्वप्न मला इथं पूर्ण करून दाखवायचं की बाबा जे आपल्याला मोजत नाहीत ना ते या 4 जून नंतर सगळ्यांना मोजायला मला वाटतं की फक्त पुणे शहर मोजणार नाही तर आपल्याला भारत देश मोजल. खरंच ज्यांनी संविधान लिहिलं त्यांच्या पक्षामध्ये आज ज्या पद्धतीने काम होतं या पुणे शहरामध्ये, मला वाटत नाही यांच्याकडे जे 25 पैसे 30 पैसेवाले जे आहेत ना तसले आपल्याकडे नाही. आपल्याकडे पेडवाले बिलकुल नाही आहेत. मी सांगतो माझी 100 पोरांची एक आर्मी आहे माझी पूर्णपणे. तिथे सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असते आणि त्या ग्रुपवरती एखादा मला दाखवा तुम्ही, सांगा मला कोण ट्रोल करतात. क्वचित एखाद दुसरा असतो. जी लोक सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असतील, जे फेसबुकला माझ्या ॲड असतील, पेजला असतील, इन्स्टाला असतील, ह्यांनी सांगावं मला ट्रोल करणाऱ्याची संख्या किती आहे. ज्या दिवशी लोक मला ट्रोल करतात ना मी त्याचा पहिला प्रोफाईल काढून चेक करतो, हा आहे कोण सर, पण मी ब्लॉक झालेला असतो. अशा पद्धतीने माझं काम चालतं. कारण मी जर काम करतोय, मी जर समाजासमोर ते मांडतोय तर मला वाटतं की माझ्या कामाची किंमत जर समाज करत असेल आणि एखादा जर कोण तिथं येऊन कुठंतरी काहीतरी चुकीच्या पद्धतीने लोकांना सांगण्याचं, मिसगाईड करण्याचं, पोरांची डोकीकरण करण्याचं जर कोण काम करत असेल तर त्याला जागा दाखवण्याचे काम सुद्धा आमचे कार्यकर्ते करतात. हेच काम, हीच पद्धत आपल्याला भविष्यात येणाऱ्या ही लोकसभा झाल्यानंतर जी विधानसभा येते त्या विधानसभेमध्ये सुद्धा मी सांगतो आज जे पुण्यात पिकतं ना ते देशात विकतं. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे. आणि पुणे क्रांतिकारी आहे. पुण्यामध्ये आपण ज्या पद्धतीने क्रांती झाली ज्याच्यामध्ये पुण्यामध्ये मोठे मोठे लोक तयार झाले. आज आपण ज्या काय स्मारकांवरती गेलोय, काय परिस्थिती आहे स्मारकांची, किती घाणेरडी अवस्था आहे त्या स्मारकांवरती. आपण आज सगळ्या स्मारकांवरती सकाळपासून फिरतोय, काय अवस्था आहे सांगा. होते का पुढे झाडायला तरी माणसं, फक्त जयंत्या आल्या, पुण्यतिथ्या आल्या की तिथं स्वच्छतेला माणसं पाठवायची, तिथं साफसफाईला माणसं पाठवायची. कायमस्वरूपी या गोष्टी का होत नाही. म्हणजे पुण्याचं संस्कृतीचं माहेरघर म्हणून पुण्याला म्हणलं जातं, पुण्याकडचं संस्कृतीचं माहेरघर म्हणून, शिक्षणाचं माहेरघर म्हणून बघितलं जातं. तर मग पुण्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्या त्यांच्या ताब्यात होती. एवढं सगळं करत असताना 100 नगरसेवक, 2 खासदार, त्यांना एवढं भरभरून दिलं. ह्यांनी पुण्याला काय दिलं? काहीच नाही दिलं. मग आपल्याला हे प्रश्न भविष्यात या लोकांना विचारावे लागतील आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारावे लागतील. हे अजून कुठल्या दुनियेत आहेत? भेटीगाठींच्या दुनियेत आहेत. आज हे भेटीगाठी दिवसभरामध्ये यांचा उमेदवार 50-100 लोकांना भेटत असेल. मी एक लाईव्ह केला की 1 लाख लोक मला पाहतात आणि त्याच्यातली 1000 पुणेकर असतात आणि तो मतदार असतो. आज विचार करा की जो माणूस इकडची लोक जेव्हा समोरच्या माणसाला भेटायला जातात तो जर एखाद्या राजकीय पक्षाचा त्यांच्याच पक्षाचा नगरसेवक असेल तर तो उमेदवार जेव्हा त्याच्याकडे भेटायला जातो, कारण मी स्वतःच्या 3 निवडणुका महानगरपालिकेत यशस्वी केलेल्या आहेत. 2 विधानसभा मी लढलेलो आहे. 2 विधानसभांमध्ये मला एका विधानसभेत 33,000, दुसऱ्या विधानसभेत 37,000 मतदान झालेले आहे. मी त्या ठिकाणी निवडून नव्हतो आलो. निवडून नसलं आलं तरी मी त्या ठिकाणी माझ्या उपस्थितीमुळं आमदार झालेले लोक. आता मला जे लोक काल सकाळपासून आज बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं असेल प्रश्न विचारले लोकांनी, पत्रकारांनी, की म्हणे वंचित बहुजन आघाडी ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे. 1 महिन्यापूर्वी 2019च्या निवडणुकीला 1 महिन्यापूर्वी ज्या पक्षाची निर्मिती झाली आणि त्या पक्षाचा उमेदवार पुण्यामध्ये जर 65,000 मतं घेत असेल आणि तुम्ही जर त्याला म्हणताय ती भारतीय जनता पार्टीची बी टीम, तो भारतीय जनता पार्टीची बी टीम आम्ही असेल त्यांना घाम का फुटला असला बरं. आता घाम सगळ्यात जास्त त्यांना फुटला आहे. त्यामुळे तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा. जर आपली ताकद आहे नाही ती ताकद आपण एकवटली पाहिजे. आता मला बाळासाहेबांसंग बसलेला असताना त्यांनी मला एक इतकं भारी वाक्य बोलले
की तात्या मी तुमच्या प्रचाराला येणार आणि मी तुमच्या प्रचाराला आल्यानंतर ना क्षमता काय वाटतं, आम्ही पैसे कुठं वाटतो, झोपडपट्ट्यांमध्ये पैसे वाटतो. त्या ठिकाणी माझ्या विचारांची लोक आहेत. मी शेवटचे 4 दिवस त्यांना सांगणार रस्त्यावर झोपा आणि मग बघू कोण पैसे वाटायला कोणाला तुडवत येते. आपण जागरूक झालो. मला वाटतं एक माणूस मला तुम्ही शेवटचे 15 दिवस द्या, आता यांना दमू द्या, जरा पडू द्या उन्हामध्ये, जरा काळे वेळे पडू द्या, थोडं खाऊ द्या जरा. कारण मी 4 वर्ष झाले फिरतो, या आता 15 दिवसापूर्वी यांना उमेदवार मिळाल तसे पायाला पानं बांधले त्यांनी. ह्यांच्यात काय चाललंय, तू असा मी असं, तू शिकलेला. आता एकाला शिकलेला म्हणतो, तू शिकलेला असून तर हा उकलेला आहे. या गोष्टी जर आपण त्यांच्यामध्ये पडायचं नाही. आपलं काम हे पुण्याचा विकास आहे. आणि वसंत मोरेने आजपर्यंत कात्रज भागामध्ये जो विकासाचा पॅटर्न राबवला, तो विकासाचा पॅटर्न आपल्याला पुणे शहरामध्ये राबवायचा. आज बघा मी 15 वर्ष नगरसेवक आहे. म्हणजे तुम्हाला मी आता हे मुद्दे काय सांगतोय, कारण ही माउथ पब्लिसिटी तुमच्याकडनं पण झाली पाहिजे. तुम्ही जर चर्चेला, तुम्ही जर या गोष्टी बोलला तुमच्या उमेदवाराच्या संदर्भात, तुम्ही जर शेजाऱ्यासंग 4 लोकांसंग व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती या गोष्टी टाकल्या, तर मला वाटतं की याचा जास्तीत जास्त प्रचार होऊ शकतो. आज मी पुणे शहरातला एकमेव नगरसेवक आहे ज्यांनी 15 वर्षात 16 गार्डन केले. 15 वर्षात 16 गार्डन मी भारतातला पहिला नगरसेवक आहे ज्यांनी कचऱ्यात आयसो घेतलाय. 350 युनिट लाईट रोज मी कचऱ्यावरती तयार करायचो. आणि जो प्रकल्प मी कात्रजमध्ये सगळ्यांच्या हस्ते उद्घाटन केलं, त्या प्रकल्पामधून मी त्या ठिकाणी फुलराणी तयार केली. आज ती फुलराणी मी तयार केली. त्या फुलराणीला मी चार्जिंग सुद्धा कचऱ्यावर करायचो. आणि मी या महानगरपालिकेमधला पहिला नगरसेवक झालो आणि एका वर्षामध्ये महानगरपालिकेला 29 लाख रुपये उत्पन्न प्राप्त करून दिला. आपला तुम्ही माझा झेंडा पाहिला असेल, जो झेंडा आपल्या देशाचा झेंडा आहे, महाराष्ट्रातला 1 नंबरचा, भारतातला 5 नंबरचा सर्वात उंच झेंडा मी कात्रजला बसून दाखवला. माझ्या 2 अभ्यासिका आहेत. 2 अभ्यासिकांमध्ये रोज 150-200 पोरं UPSC MPSCची सकाळी, जसं आपण एका दिवशी आपल्याला कळतं ना की आज राशन येणार आहे आणि मग आपण रेशनच्या दुकानापुढे लाईन लावतो, तशी त्या माझ्या अभ्यासिकेमध्ये सकाळी 6 वाजता पोरांची लाईन लागली असती बसण्यासाठी. माझ्याकडे एक अभ्यासिका आहे सावित्रीबाई फुलेंच्या नावाची. ती अभ्यासिका भारतातली सर्वात सुंदर अभ्यासिका आहे. त्या अभ्यासिकेला भारतात 1 नंबर मिळाला सर्वात सुंदर अभ्यासिका म्हणून. माझ्याकडे 2 दवाखाने आहेत. 2 दवाखाने माझ्या भागामध्ये केले. आज कमीत कमी 200 पेशंट. आज मला मी या तुमच्या सगळ्या गोष्टी बोलतो, माझा लाईव्ह चालू आहे, ऑन रेकॉर्ड मी बोलतोय. 150 ते 200 पेशंट माझ्याकडे रोज येतात 2 दवाखान्यामध्ये आणि फक्त 5 रुपयामध्ये औषध उपचार करून जातात. मला वाटते 1% मुळे 2 OPD चालू शकतो. आज माझी शाळा आहे पुणे महानगरपालिकेची. मला माझी संख्या तर सांगितलं ना, पटसंख्या शाळेची. तुम्ही म्हणता महानगरपालिकेच्या शाळेत एवढी पोरं, 2,500 पोरं महानगरपालिकेच्या शाळेमध्ये. आणि ती पुणे महानगरपालिकेची एकमेव शाळा आहे जिथं मला बाहेर बोर्ड लावायला लागतो, ॲडमिशन संपले. अशा पद्धतीचे माझे बोर्ड असतात. माझ्याकडे 2 पांडुरंगाची मूर्ती उभी केली आहे. ही महाराष्ट्रातली सर्वात उंच 27 फुटाची मूर्ती मी उभी केली आहे. ज्यावेळेस मी मलेशियाला गेलो होतो, मलेशियामध्ये मी त्या ठिकाणी एक मूर्ती पाहिली मोठी. आणि त्या मूर्ती पाहून मला असं वाटलं की जर इथल्या देशामध्ये एवढी मोठी मूर्ती होऊ शकते, तर माझ्या भागामध्ये माझ्या पांडुरंगाची मूर्ती का होऊ शकत नाही. म्हणून महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पांडुरंगाची मूर्ती मी तिकडं कात्रजमध्ये उभी करून दाखवतो. ज्यात भारतातला सगळ्यात मोठा म्युझिकल फाउंटेन मी कात्रजमध्ये उभा करून दाखवला. देशातला जगातला सगळ्यात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा 4ही घोड्याचे पाय हवेत असणारा पुतळा मी कात्रजमध्ये उभा करून दाखवला. म्हणजे एक नाही, अशी अनेक उदाहरणं तुम्हाला बोलायला आहेत तुमच्याकडे, अनेक शेकडो उदाहरणं आहेत. मला वाटते की समोरच्या उमेदवारांनी माझ्या समोर विकासाच्या मुद्द्यावरती गप्पा मारावी. दोन्ही उमेदवारांनी कधी पण महापौर म्हणून ते बोलू शकतील, नगरसेवक म्हणून काय केलं प्रभागात ते दाखवून द्यावं. अहो, कोरोना काळ चालू असताना वसंत मोरे इथपर्यंत काम केलं. आता हे कोरोना काळाचे बॅनर लावतात ना, दाखवतात ना आपल्याकडे छोट्या छोट्या क्लिप करून, पोस्टर्स करून कोरोनाचे टाकतात. मी कोरोनात हे केलं, मी कोरोनात ते केलं. आणि कोरोनामध्ये तुम्ही फक्त PRO म्हणून काम केलं महानगरपालिकेचं. आज किती इंजेक्शन आले, आज इथं किती पेशंट सापडले, आज किती औषधं आणली, आज किती वेळ घेतले.
हेच तुम्ही काम केलं. परंतु वसंत मोरेने ऑक्सिजनसाठी बांधला, रॅमडेसिवीरसाठी बांधला, गोळ्या औषधांसाठी बांधला. शेवट हॉस्पिटल 100 बेडचं, एका ठिकाणी 60 बेडचं, एका ठिकाणी 40 बेडचं हॉस्पिटल टाकण्यापर्यंत माझं काम केलं. तुम्ही नाही काम केलं. तुम्ही काय केलं, ज्या टायमाला मी हॉस्पिटल टाकत होतो त्या टायमाला हे लोक टेंडर लावत होते. म्हणजे यांचं लक्ष त्या टायमाला टेंडरवरती होतं, परंतु माझं लक्ष हे लोकांवरती होतं. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेला समांतर व्यवस्था निर्माण करणारा मी नगरसेवक. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेला आरोग्य अधिकाऱ्यांना कळत नव्हतं कुठल्या हॉस्पिटलला किती बेड आहेत, पण वसंत मोरेला माहिती होतं आज क्वारंटीन सेंटरला किती बेड आहेत, आज रॅमडेसिवीर पुणे शहरामध्ये किती आल्यात, कुठल्या हॉस्पिटलमध्ये आता किती कुठं बेड शिल्लक आहेत, कुठं आता कुणाला रॅमडेसिवीर कमी आहेत, हे मला कळत होतं. का तर मी एक तन मन धन करून तिकडं सगळं केलं होतं. जे आता मोठ्या कोरोनाच्या डिंग्या मारतात ना, ही लोक 2 महिने कोरोना पॉझिटिव्ह झाला म्हणून घरामध्ये झोपले होते. 365 दिवस वसंत मोरे रस्त्यावरती होता. एक दिवस सुद्धा 23 लोकांचं धैर्य माझं, एका सुद्धा माणसाला पॉझिटिव्ह झाला नाही माझ्या घरामध्ये. का 24 तास घराच्या बाहेर होतो तरी सुद्धा माझ्या अख्ख्या घरामध्ये पॉझिटिव्ह झाला. हे काय आता रडून व्हिडिओ टाकतात, माझी मुलगी होती म्हणून मी ते घरी जात होतो बाहेर, पुढे झोपतो कारण मला माहिती जाऊ दे बरं बाकी. त्यामुळे मला वाटतं की मी माझ्या आई बहिणीच्या संरक्षणासाठी कायम रस्त्यावरती उतरत असतो. माझ्या तरुण कार्यकर्त्यांचे ज्यावेळेस फायनान्सच्या माध्यमातून अन्याय होतो त्याच्यासाठी मी रस्त्यावरती उतरत असतो. मी या सगळ्या गोष्टी मी केलेत. मला वाटतं की मी एक अतिशय चांगलं परिपक्व झालेलं मटेरियल तुमच्याकडे आलेलं आहे. मला वाटतं की सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह राहील. प्रत्येक जणाला सोशल मीडियाच्या माध्यमातून माझं एक ना एक काम पाहिजे. पण आता इतक्या मोठ्या पद्धतीने हे येणाऱ्या पुढच्या 15-20 दिवसामध्ये सर्चिंग झालं पाहिजे. युट्यूब खोललं तरी वसंत मोरे दिसलं पाहिजे, इन्स्टा खोललं तरी वसंत मोरे वंचित आघाडी दिसली पाहिजे. तुम्ही ट्विटरला गेला तर तिकडं पण ते दिसलं पाहिजे. म्हणजे इतकं सर्चिंग आपल्याकडे नाही. कारण सगळ्यात जास्त कोरोनाची फळी जी आहे ती आपल्याकडे आहे, हे लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त यंगस्टर कुणाकडे तर आपल्याकडे आहे. हे यंगस्टर या लोकांना वाटतं ना की आनंद आम्हाला 65,000 मध्ये पडली, म्हणजे वसंत मोरे 65,000 याला गणित माहीत नाहीये. जर 65,000 2019ला होते, आज तुमच्या घरामध्ये तुमचा पोरगा जर 2019ला 16 वर्षाचा असेल, तो आज किती वर्षाचा तो मतदान करतोय ना. यांचं गणित त्यांना माहित नाही, ते 65वरतीच अडकलंय. ही गणित या लोकांना माहीत नाहीये. म्हणून मी म्हणतो की आपण आता आपली उमेदवारी ज्या दिवशी बाळासाहेबांनी जाहीर केली त्या दिवशी आपण विन झालेलो आहोत. आता फक्त अधिकृत घोषणा करायची आपल्याला बाकी आहे. आणि हे सगळं करत असताना कुठल्याही वर्गाने मी करणार नाही. मला कोणाच्या अंगावर जायची कामं करायची नाही. मला फक्त माझ्या शहराचा विकासाचा मुद्दा मला महत्त्वाचा आहे. आज तुम्ही बघत असता रोज शहराची वाहतूक समस्या काय झाली आहे. दारातनं खाली उतरलं की समोर अर्धा तास आपल्याला आपल्या ठिकाणी जायचं म्हणलं तर ना अनेक लोक टू व्हीलरवरचे किती लोकांचे अपघात होतात पुणे शहरामध्ये. याच्यावरती या लोकांनी 10 वर्षामध्ये काय केलं आपण ते प्रश्न विचारले पाहिजे. तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे. सोशल मीडियासारखे एक प्लॅटफॉर्म तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे. ह्या लोकांना आपण प्रश्न विचारून सोशल मीडियावरनं बेजार केलं पाहिजे. आणि तुमच्या हातामध्ये 10 वर्ष यांचे खासदार, मी आता लाईव्ह चालू केले खासदारांचे, त्यांच्या 10 वर्षाचे सगळे. म्हणजे माझं काम आज नाही चालू, मी 2 वर्षापासून या विषयावरती काम करतो. यांचे खासदार जर 2-2 कोटी रुपयांचे ई टॉयलेट म्हणजे थोडक्यात मुताया, ई टॉयलेट 2-2 कोटीचे लोक हे घेतात आणि त्याच्यामध्ये एक दिवस सुद्धा कोणी टॉयलेटला गेलेलं नाही. ते भंगारमध्ये विकले ते टॉयलेट. खासदार साहेब 50-50 लाख रुपयाचे कम्प्युटर दिले, लॅपटॉप देते तुम्ही 50-50 लाख रुपयाचे संस्थांना. तुमचं काय घरची प्रॉपर्टी आहे काही वाटायला घ्यावं. पुण्यापासून 40-40, 50-50 किलोमीटरवरती तुम्ही स्मशानभूम्या सुधारायला पैसे टाकता. अरे मी त्या संगमवाडीमध्ये काही स्मशानभूमीमध्ये ज्यावेळेस कोरोना काळामध्ये मी आतमध्ये गेलो होतो, कारण माझे बऱ्याच ठिकाणी पोरं होती, मला पोरं सांगायची की तिकडं वरच्या भागामध्ये म्हणजे अशा 3 पेट्या यांनी बनवून दिल्या कोल्ड स्टोरेजच्या, आणि त्या 3 मजल्यावरती होतं. 76चा डेथ रेट आपला होता पुण्याचा. 76 लोक रोज मरत होते. पहिल्या फेजला आपल्याकडे 56 लोक मरत होते, दुसऱ्या फेजला तो 76 वरती आकडा गेला. त्या टायमाला 2च स्मशानभूम्या होत्या, संगम आणि कैलास.
याच्यामध्ये अक्षरशः असे ढीग लागलेले असायचे माहितीचे. कोल्ड स्टोरेजमध्ये मी स्वतः ते कोल्ड स्टोरेज वसंतमध्ये मी स्वतः उघडून बघितले. ज्यावेळेस मला पोरांनी सांगितलं जो पोरगा 8 तास 10 तास ड्युटी करायचा तो पोरगा बाहेर निघून जायचा आणि खालच्याच कोल्ड स्टोरेजमधले तो बॉडी यायचा. नवीन पोरगा आला की तो पण काय करायचा, खालच्याच कोल्ड स्टोरेजमध्ये वरची काढायला त्रास होतो म्हणून खालीच त्या बॉडी टाकायचा. वरच्या ज्या बॉड्या होत्या ना, वरच्या तिसऱ्या स्टेपच्या अक्षरशः ह्या बॉड्या साडल्या. लिटरली मी स्वतः डोळ्यांनी हे सगळं पाहिलेलं आहे म्हणून मी ते अँबॅसेडर फोडली. बघितली ना तुम्ही, एक अँबॅसेडर फोडली वसंत मोरेनी. याच्यावरती त्याच रात्री या पुणे शहरामध्ये 19 नवीन ॲम्ब्युलन्स आल्या आणि 11 स्मशानभूमी नव्याने विधीसाठी चालू आहे. आणि मग ही मृत्यूची कोंडी तुटली. म्हणजे मी प्रत्येक विषयामध्ये सगळं आतमध्ये इंटर करून मी काम केलं. आणि मला वाटतं की तुम्ही सर्वांनी स्वतः वसंत मोरे समजलं पाहिजे, स्वतः बाळासाहेब आंबेडकर स्वतःला समजलं पाहिजे. मग अशी जे बोलला तुम्ही खूप मोठे वाक्य बोलला की समोरचा उमेदवार वसंत मोरे नाही तर ते प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर. ही माझ्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे की माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना तुम्ही एवढे लांब घेऊन बसवता. आणि मला वाटतं की मला जो न्याय इकडे मिळेल ना, खऱ्या अर्थानं 4 जून नंतर या पुणे शहरामध्ये वंचितच्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळालेला असेल. थांबायचं नाहीये. आपल्याला येणारी विधानसभा, त्याच्यानंतर येणारी महानगरपालिका, या शहरामध्ये ज्यांनी नुसता सत्तेच्या लोकांना काय वाटतं आम्ही मोदी साहेबांचा फोटो मागं लावला की आम्ही निवडून येतो. त्यांचं गणित बिघडून टाकायचं आपल्याला. आपल्याला पण माझा हा फोटो आहे ना एवढा मोठा, एवढा मोठा फोटो आपल्याकडे आहे, हे काय. त्यामुळे मला वाटतं की आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने एकजूट मिळून काम करू. आता ही आपली सुरुवात आहे, आजचा पहिला दिवस आहे आजचा आपला. आणि इथून पुढं जे काय आता तिकडे वही असेल दिलेली, मला वाटतं की प्रत्येकाने आपलं नाव, आपण कुठल्या भागामध्ये काम करतात आणि आपला मोबाईल नंबर जर त्या वहीमध्ये लिहिला तर माझ्याकडे जी टीम आहे ती त्याच्यामध्ये ते अपडेटेशन लगेच करून घेईल. 2 दिवसामध्ये तुम्हाला मॅसेज यायला सुरुवात होईल. त्याच्यानंतर संघटनेची जी महत्त्वाची लोकं आहेत, ती संघटनेच्या महत्त्वाच्या लोकांची माझी जशी कोर टीम आहे तशी आपली एक कोर टीम पुढच्या ह्या 4 तारखेपर्यंत निकालाच्या विशेषतः 13 मेपर्यंत आपल्याला ती टीम कार्यान्वित ठेवावी लागेल. छोट्या छोट्या गोष्टी त्या आपल्याला सारख्या त्याच्यावरती फेसबुकवरती गुड नाईट गुड मॉर्निंग न टाकता कामाच्या गोष्टी टाकतात. आता बऱ्याचदा काय होतं, गुड मॉर्निंग गुड नाईट मग काय चाललंय ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. कारण आपल्यासाठी ही अस्तित्वाची लढाई, लक्षात घ्या. अभि नाही तो कमी नाही. कारण या देशामध्ये जर ही लोकांचं स्वप्न आहे 400 पार, जर हे 400 पार यांचं स्वप्न झालं ना, संविधानावरती घाला घालायची कामं ही लोक करणार आहेत. आणि बोलून सुद्धा या लोकांनी तसं दाखवलंय. यांची वाटचाल सुद्धा आता तशीच त्या पद्धतीने चालू आहे की जो बोलल त्याला लगेच येईल, जो बोलल त्याला लगेच. मला सुद्धा धमकी आल्या तर एका सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे, मला सुद्धा सांगितलं ये 1 तासात उत्तर दे. मी लगेच जागेवरती सांगितलं काय करायचं ते करून घे, येत नाही. आणि कसं आहे, मी ज्या पक्षात काम करत होतो तिकडे मी कायम स्वतःला समजायचं की वसंत मोरे ना हे झाडातले कोंबडे आगीला घाबरतच नाही. ह्याच्यापेक्षा किती तंदूर होणार आहे अजून. 8 नगरसेवक होतो, 29 झालो, परत 2 झाले. म्हणजे 2 झाले. 4.25 लाख लोक माझ्या पक्षाला, पूर्वीच्या पक्षात होते 4.25 लाख लोकांचं मतदान होतं. आता 57,000 लोकांचं मतदान माझ्या पाठीशी होतं. म्हणून मी सांगत होतो की आपण लढा. पण आज वसंत मोरेला मानणारा वर्ग या पुणे शहरामध्ये तयार आहे. तुम्ही माझी भोंग्याची भूमिके बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल. माझं पद काढलं गेलं, मला नाही तसलं ट्रोलिंग झालं, पण मी दिलेल्या शब्दावरती मी हल्लो नाही. 25 वर्ष एकाच ठिकाणी एकनिष्ठ राहणारी कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला वाटते की भविष्यामध्ये तुम्ही कुणाच्याही प्रत्येकाच्या मनामध्ये आजच्या या लोकांनी जो राजकारणाचा चिखल केला आहे ना, म्हणजे एका राष्ट्रवादीचे 2 राष्ट्रवादी झाले, एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या. त्यामुळे प्रत्येकाच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये ही भावना येणं साहजिक आहे की हा हा पण त्यांच्यातलं एक आहे. परंतु मला वाटतं की आयुष्यामध्ये पैसे फार कमी कमवले, परंतु जे जमवलं ना ते तुम्हाला 1 तारखेपासून रस्त्यावरती दिसेल. ज्यावेळेस मी रस्त्यावर, आज सुद्धा अनेक कार्यकर्ते माझ्याबरोबर होते, बोललेत लोक की आता तुम्हाला जो ऍक्सेस डायरेक्ट पब्लिक बरोबर आहे तो इतर कुठल्याच नगरसेवकाला, इतर कुठल्याच उमेदवाराला नाही.
आणि मला वाटतं की मी पब्लिकमधला एक कायम म्हणून राहिले, भविष्यात आयुष्यात सुद्धा तुमच्यातलं एक म्हणून कायम राहील, एवढं मी या ठिकाणी सांगतो. तुम्ही माझ्यावरती जो विश्वास आज दाखवला अतिशय कमी कालावधीमध्ये, तुम्ही सगळेजण इकडं आलात. मला उद्या माझ्या घरातलं एक महत्त्वाचं लग्न समारंभ आहे, मग मला उद्याचा दिवस त्या लग्न समारंभामध्ये मी असणार जाण्याची शक्यता आहे. तिकडं नाही गेलो तर पुढच्या अजून आपल्याकडे वेळ आहे, कारण 18 तारीख ते 25 तारीख आपला फॉर्म आहे, 29 तारीख माघारी येईल, 30 तारखेपासून प्रचार आहे. त्यामुळे म्हणलं यांचे जरा पाय भाजू द्या, अजून थोडे जरा उडावले काळे पडू द्या, जरा एकमेकांवरती अजून चिकनपेट होऊ द्या, या सगळ्या गोष्टी होऊ द्या. आपण प्रत्यक्षामध्ये मी जाऊन आलो, भेटलो की त्याच्यानंतर आपली टीम सगळी कार्यान्वित होईल. मला फक्त आज जे आपण जे मोबाईल नंबर आहे आणि मला महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची आपल्याकडनं अध्यक्ष असतील किंवा बाकीचे पदाधिकारी असतील यांची एक लिस्ट मला जर मिळाली विधानसभा वाईज, आपण आत्ता या ठिकाणी सगळ्या विधानसभेत, मी अगदी तुम्ही म्हणतात की वडगाव शहरी मी स्वतः शहराध्यक्ष असल्यामुळं मला या सगळ्या गोष्टींची जाण आहे. कुठलं वडगाव शहरीचा कार्यकर्ता इथे नसेल, मी वडगाव शहरीमध्ये यायला तयार आहे. तुम्ही वडगाव शहरीमध्ये ताकद लावा, तुम्ही विश्रांतवाडीमध्ये येईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला आता आपल्याला कमीत कमी रोज दिवसामध्ये मी 3 विधानसभा मतदारसंघ सहज करेन आणि पुढच्या 2 दिवसामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आपल्याला करावे लागतील. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला कळेल की या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या ज्या दिवशी प्राचार्य तिकडे असेल त्या दिवशी कुठल्या कार्यकर्त्याला आम्हाला बोलायला लागेल, कुठल्या कार्यकर्ता त्या ठिकाणी येईल. आणि आता सुजात साहेब आणि बाळासाहेब आपल्या या प्राचार्यांसाठी येणार आहेत. त्यामुळे मला वाटते की तो आपल्यासाठी अतिशय मोठा दिवस असेल की ज्या दिवशी प्रत्यक्षात या पुणे शहरामधल्या रस्त्यांवरती स्वतः बाळासाहेब आंबेडकर या रस्त्यावरती उतरतील, त्याच्या पायाची धूळ जेव्हा या शहरातल्या रस्त्यांवरती फिरेल, खऱ्या अर्थाने हे शहर आपण चांगलं आणि मी सांगत नाही, मी खोटं नाही सांगत, मी 12 तास जनता दरबारला बसतो. दादा यावेळी जी लोक आहेत ना इकडे उभी आहेत त्यांनी यावर्षी आत्ता रविवारी काय असणाऱ्या लोकांनी, विशेषतः महिला भगिनी इकडे आहे, तुम्ही काही एक करा, एक दिवस वसंत मोरेच्या वाढची ट्रीप करा, तुम्हाला कळत वसंत मोरे काय काम करतो आणि मग तुम्ही ते खरं सांगू शकता समर्थ. जेव्हा माणूस सगळं पाहतो, कारण काय आपल्या देशामध्ये ना काहीतरी कुणीतरी काहीतरी पाठवायचं की पुढे काहीतरी कॉपी पेस्ट करायची सवय लागली आता. मला वाटतं तुम्ही ह्या गोष्टी जेव्हा माझ्या लायब्ररीला बघताल, माझे दवाखाने बघताल, माझ्या गार्डन्स बघताल, मी केरळात राजीव गांधी उद्यान ज्या ठिकाणी 5 कोटी रुपये निधी उपलब्ध होता आता वर्षात, जे 5 कोटी रुपये अर्निंग होतं, मी नगरसेवक त्या भागामध्ये झाल्यानंतर आता वर्षाला 7.5 कोटी रुपये निधी या राजीव गांधी उद्यानमधून पुणे महानगरपालिकेला मिळतो. ही प्रकल्पातनं रोजगार निर्मिती केलेली आहे. 156 लोकांचे संसार या वसंत मोऱ्यावरती चालतात. 156 लोकांना कॉन्ट्रॅक्ट बेसवरती गेल्या 15 वर्षापासून मी कामाला लावलेले आहे. ती लोक तुम्हाला त्या दिवशी रस्त्यावरती उतरलेली दिसतील. 350 लोकांची भाजी मंडळी मी पैसे केलेली. तुम्ही माझ्या खांद्याला खांदा लावा. तुमच्या अडीअडचणी असतील त्या सगळ्या अडीअडचणी, जे अर्धवट राहिलेलं बाळासाहेबांचं मागच्या 25 स्वप्न होतं ते त्यांच्या संगतीने मी तिकडे लोकसभेमध्ये जाईल. तुमच्या सर्वांकडून एका चांगल्या मदतीची, चांगल्या कामाची अपेक्षा करतो. मला एवढा वेळ तुम्ही सर्वांनी सहन केलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. अजून आपल्याला खूप बोलायचे, खूप करायचे कामं आणि एवढं सांगतो थांबतो. नक्कीच तात्या, आपण केलेल्या कामाची पावती ही मतदान पेटीमधनं म्हणजे भोंडे आघाडीच्या माध्यमातून खासदार झालेला आपल्या सर्व पुणे शहराला बघायला मिळेल. कार्यकर्त्यांना आमच्या कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन करावं. सन्माननीय सभागृह या बैठकीतून गेलेले आहे. त्याच्या अप्रोच या बैठकीच्या अध्यक्षस्थान मी स्वीकारलेलो होतो. या बैठकीमध्ये युवा आघाडीचे अध्यक्ष पानगळे साहेब, त्यांची सर्व टीम, महिला आघाडीच्या अध्यक्ष आदरणीय चव्हाणताई, त्यांच्या सर्व सहकारी, माथाडी कामगारचे सन्माननीय कसबे साहेब, त्यांची सर्व टीम, त्याचप्रमाणे सम्यक विद्यार्थी आंदोलन त्यांची सर्व कार्यकारिणी, शहराचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट किरणजी कदम आणि शहराचे सरचिटणीस ॲडव्होकेट तायडेजी, त्याचप्रमाणे सुनील घेंडे साहेब, त्यांची सर्व कार्यकारिणी. मित्रो, आपण
बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आदेशान्वये काल तात्यांची उमेदवारी घोषित झालेली आहे. रितसर समयसूचितेचं भान ठेवून शहर कमिटी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुणे शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला सकाळी आहार अर्पण केलेला आहे. आणि आता पुणे शहरातल्या त्या विविध त्या आपल्या आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये आंबेडकरांनी दिलेला विचार, बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला उमेदवार आपण स्वतः उमेदवार मानून त्यांचा प्रचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आपण सर्वजण तो करणारच आहात, याबद्दल कोणताही संदेह नाही. राहिला प्रश्न की निवडणुकीची कोर कमिटी, शहर कमिटीचे सर्व सन्माननीय मंडळी बसतील आणि त्यांनी शब्द दिलेला आहे. या 2 ते 3 दिवसात मेळावा घेऊन किंवा कार्यकर्त्याशी संवाद साधून जी कोर कमिटी देतील आणि तात्या त्यांच्या माहितीची देतील कोर कमिटी, अशा दोन्ही लोकांचा समन्वय करून तिसरा पर्याय म्हणून लोकांमध्ये आपल्याला कसं जाता येईल याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा. मी या ठिकाणी या बैठकीचा अध्यक्ष म्हणून तात्या तुमचं हार्दिक स्वागत करतो. मला आठवतं 90 साली मी निवडणुकीला होतो. तात्या खर्च 4,000 रुपये, मत 10,000. मी राहायला काशीवाडी झोपडपट्टी उभा राहिलो बोपुडे विधानसभा मतदारसंघात. रामभाऊ मोठे यांच्या विरोधात 10,000 मते घेतली. कॉर्पोरेशनला उभा राहिलो तात्या, त्यावेळेस मला 1088, हिरामन शिंदेंना 1241, 186 मतं माझे पास झाली आणि तात्यांनी नंबर 2 पडलो. आणि आपल्या त्यानंतर ऐक्य झालं आणि शिक्षण मंडळावर दिलं. त्यावेळेस परशुराम वाडेकरांचा पराभव केला आणि सभागृहात शिवसेनेचे आपले राजा शिरमकर त्यांचा पराभव करून मी उपाध्यक्ष. कार्यकर्त्यामध्ये जिद्द असले पाहिजे, उर्मी पाहिजे आणि जी ऊर्जा तात्यांनी आपल्यासमोर मांडलेली तिला आपण आयुष्यामध्ये अंगीकृत केलं पाहिजे. तात्यांकडे तरी काय होतं ना आमच्याकडे तरी काय होतं, पण ध्येय उद्दिष्ट आणि जिद्द असेल आपण त्याच्यात यशस्वी होत असतो. मी पुन्हा एकदा तात्या आपल्या उमेदवारीचं या शहराच्या वतीने, या शहराच्या सर्व मान्यवर कार्यकर्त्यांच्या वतीनं, या शहराच्या ज्या विविध कमिट्या आहेत त्या कमिटीच्या सर्व मान्यवर सभासदांच्या वतीने आणि नेत्यांच्या वतीने आणि पुणे शहरातील तमाम बहुजन आंबेडकरवादी वंचित जनतेच्या वतीने आपल्या उमेदवारीचं या ठिकाणी स्वागत करून आपण कामाला लागूया. जय भीम. पुणे का खासदार कैसा हो, पसंद करने वाले तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पुण्याची पसंत मोरे वसंत, पुण्याची पसंत मोरे वसंत. युवा आघाडीचे महासचिव सर्वांनी शुभमजी चव्हाण हे आभार मानतील. तत्पूर्वी पुढची जी बैठकीची जी तारीख त्या तारखेची वेळ 3 तारीख 6 किंवा 7 जर ठरली तर आत्ताच आपल्याला हॉल बुक करता येईल आणि आपण ऑडिटोरियम आता इथली जी पुढची बैठक वेळ तारीख इथं बसायला, परंतु ह्याच्या पुढची जी बैठक आहे ती आपण ऑडिटोरियम मध्ये घेऊ.